आज आमच्याकडे गाडी आली होती ऍक्टिव्हा 3G. गाडी येण्याचं कारण आहे की गाडी बंद पडली होती. गाडी गॅरेजला आणल्याच्या नंतर गाडी चालू केली, गाडी चालू झाली, पण पिकअप घ्यायला गेलो का गाडी बंद पडत होती. तिचा गिअरबॉक्स मधून आवाज येत होता, म्हणून गिअरबॉक्स पूर्ण खोलला. गिअरबॉक्स खोलल्याच्या नंतर बघितलं तर क्लच बेल जाम झाली होती, म्हणून क्लच बेल खोलली. कव्हर खोलल्याच्या नंतर समजलं की जे लायनर आहेत क्लचचे ते पूर्ण तुटले होते आणि या कव्हर मध्ये जाऊन अटकले होते. क्लच लायनरच्या वरती कव्हर असतो त्याच्यात जाऊन सर्व अटकले होते. त्याच्यामुळे ती बेल्ट फिरत नव्हती, बेल्ट वगैरे फिरत नव्हता आणि जाम होऊन बंद पडत होती. तर आता हे तुटण्याचं कारण आहे की गाडी भरपूर दिवस सर्व्हिसिंग केली नव्हती आणि ज्यावेळेस सर्व्हिसिंग केल्याच्या नंतर जेव्हा क्लच बेल वगैरे खोलतो फुल सर्व्हिसिंग झाली नव्हती, त्याच्यामुळे समजलं नाही आणि ते गाडीचे लायनर तुटले. तर आता हे लायनर वगैरे नवीन टाकणार आहे आणि गाडी एकदम पहिल्यासारखी चांगली आता चालेल. ते नंतर साफसफाई करणार, पूर्ण खराब झाले बघू शकता आतमध्ये ते पूर्ण तुटलंय क्लचचे लायनर वगैरे. ते आता नवीन टाकणार आहे आणि नवीन टाकल्याच्या नंतर गाडी एकदम ओके होऊन जाईल.